नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सार्थकने ऑफिसमध्ये एक मीटिंग ऑर्गनाईज केलेली असते. केदार आणि रेश्मा देखील हजर असतात. सार्थक म्हणत असतो की तुम्हाला सगळ्यांना मी मुद्दामच बोलवलं इथे. खरं तर मी ऑर्गनायझिंग टीममध्ये काहीतरी चेंजेस करण्याचं ठरवलं. केदार म्हणतो की म्हणजे? सार्थक म्हणतो की केदार, मला असं वाटतं की तुझ्यावर ऑलरेडी खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. त्यातल्या त्यात आपण नवीन ब्रांच देखील ओपन करतोय, त्याचेही कामं पडतील. सो मला असं वाटतंय की तू आता ऑर्गनायझिंग टीममध्ये राहू नयेस. हे ऐकल्यावर केदारला धक्का बसतो. केदार म्हणतो की हो हे मला मान्य आहे, पण मग हे काम कोण करेल? सार्थक म्हणतो की इथून पुढे सगळे कामं हे बेनारे बघतील. बेनारेसाठी सुद्धा हा नवीन सुखद धक्का असतो. रेश्मा म्हणते की बेनारे, पण का? सार्थक म्हणतो की काही अडचण आहे का? रेश्मा म्हणते की नाही नो प्रॉब्लेम. सार्थक म्हणतो की बेनारे, आता तुम्ही इथून पुढे रेश्मा मॅडमसोबत असाल आणि केदार, तू कंपनीची महत्त्वाची कामं बघ. एवढं बोलून सार्थक तिथून निघून जातो. रेश्मा आणि केदारचा प्लॅन पूर्ण पाण्यात जातो. केदारला मात्र फारच राग आलेला असतो. तर इकडे गायत्री आत्या घरी आलेली असते. लीना तिला पाणी देते. अण्णा म्हणतात की बरं झालं तू इथं आलीस. गायत्री आत्या म्हणते की मला असं समजलं की अंशुमनराव इथे आले होते. काही बोलला तर नाही ना तो? अण्णा म्हणतात की हो आले होते, ते भेट घेऊन आले होते. उगाच आपली चांगुलपणाची नाटकं करत होता. आत्या म्हणते की आमच्या मुलीच्या आयुष्याची माती केली आणि आता हे काय खाण्यापिण्याची नाटकं करतोय. दादा, आपण अलर्ट राहायला हवं, तो काय सहजासहजी सोडणार नाही आपल्याला. अण्णा म्हणतात की बरेच मागं लागला होता माझ्या, परंतु आता मला आनंदीला त्याच्याकडे नाही पाठवायचंय. अण्णा गायत्री आत्याला म्हणतात की तुला जमेल का इथे येऊन राहायला? गायत्री आत्या म्हणते की अरे अण्णा, तू घाबरू नकोस, मी आहे, नको घाबरूस तू. आणि हो, मी येईल इथे राहायला. तू जर असा डगमगला तर आपल्या आनंदीचं काय होणार? अण्णा म्हणतात की मी नाही ग डगमगत, पण हे सगळं प्रकरण कसं हाताळायचं हेच मला कळत नाहीये. मला फक्त एवढीच काळजी आहे की आनंदीला या कुठल्याही गोष्टीचा त्रास होता कामा नये. तिच्या शरीरावर झालेल्या जखमा बऱ्याही होतील, पण तिच्या मनावर झालेले घाव कधीच बरे होणार नाहीत. गायत्री आत्या म्हणते की तू अजिबात काळजी करू नकोस, होईल सगळे नीट. तेवढ्यातच आनंदी तिथे येते. आत्याला बघून ती खूपच खुश होते आणि विचारते की तू कधी आलीस? आत्या म्हणते की हे बघ आत्ताच आले, तू खुश आहेस ना? आनंदी म्हणते की हो आत्या, खुश आहे मी. गायत्री आत्या म्हणतात की तू तुझी आणि घरातल्यांची काळजी घे आणि वाटलं तर मला सांगत जा. तर अण्णा गायत्रीला म्हणतात की गायत्री, तुला एक गोष्ट माहिती आहे का? आनंदीने नवीन काम घेतलंय, साड्या विणायचं. गायत्री आत्या म्हणतात की खरंच खूप छान, अतिशय योग्य काम करतेयस आनंदी तू. आता अजिबात खचून जायचं नाही आणि तुझ्या कामावर कॉन्सन्ट्रेट कर. मी आता आणखी काही दिवस इथेच थांबणार आहे, त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. अण्णा म्हणतात की आता आत्या तिच्यासोबत असल्यावर म्हटल्यावर ती कशाचं टेन्शन घेते काय आनंदी? तेव्हा आनंद देखील हो म्हणते. गायत्री आत्या म्हणते की बरं, मी आता वहिनीला भेटून येते, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर आनंदी अण्णांना विचारते की अंशुमन इथे येऊन गेले ना, मग तुम्ही मला सांगितलं का नाही? अण्णा म्हणतात की कशाला सांगायचं, सारखा तोच विषय कशाला? तू आता स्पर्धेत भाग घेतलाय ना, मग आता तू त्याचा विचार कर. तू सिलेक्ट होणार आहेस आणि मला विश्वास आहे की तुझं डिझाईनला एकच नंबर मिळेल. आनंदी म्हणत असते की ह्या स्पर्धेसाठी मी खूप तयारी करणार आहे. अण्णा म्हणतात की सगळं जग अगदी तुझ्या पाठीशी गेलं ना आनंदी, तरी मी कायम तुझ्या पाठीशी आहे. तर इकडे आदर्श हा दारू पिऊन चाललेला असतो आणि अचानक तो खाली पडतो. अंशुमन देखील त्याच रस्त्याने चाललेला असतो आणि तो आदर्शला खाली पडलेला बघतो. आदर्श जवळ तो जातो आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच त्याची नजर आदर्शच्या हातामध्ये असलेल्या घड्याळावर जाते. अंशुमन म्हणतो की खूप ब्रँडेड घड्याळ दिसते, कोणी नाही आहे तर ढापून घेतो. आदर्शच्या हातातलं घड्याळ तो काढून घेतो, गळ्यातली चेन काढतो आणि पाकिटातले पैसे काढत असतो. त्याचवेळी दोन माणसं तिथे येतात आणि अंशुमनला विचारतात की काय रे, काय करतोयस तू? अंशुमन म्हणतो की काही नाही, बघा ना दारू पिऊन पडलाय, त्याच्या घरचा काही पत्ता वगैरे भेटतो की काय ते बघत होतो. त्यावर ते माणसं म्हणतात की ठीक आहे लाव फोन. अंशुमन हा सार्थकला फोन करतो. अंशुमन म्हणतो की हा ज्यांचा नंबर आहे ते इथे दारू पिऊन पडलेत. त्यावर सार्थक म्हणतो की ठीक आहे, मी लवकर पोहोचतो तिथे, तुम्ही तोपर्यंत त्यांच्यासोबत थांबाल का प्लीज? त्यावर अंशुमन म्हणतो की हो ठीक आहे. सार्थक लगेचच आदर्शकडे जाण्यासाठी निघतो. तर इकडे मनोज हा घरामध्ये आलेला असतो आणि घरातलं एकंदरीत वातावरण बघून तो एकदा भाग्यलक्ष्मीला बघायला जातो. तर भाग्यलक्ष्मीला समोर बघून मनोजला फार मोठा धक्का बसलेला असतो आणि तो खूपच रागवतो. घरात सगळ्यांना तो आरडाओरडा करून बोलावून घेतो आणि म्हणतो की मशीन कोणी आणली इथे? त्याला म्हणतात की तू पैसे दिले का आणायला मशीन? लीना म्हणते की मी काहीही केलेलं नाही आहे. मनोज म्हणतो की अण्णा काय चाललंय हे मशीन घरी कसं काय आलं? यासाठी पैसे कोणी दिले आणि मला न विचारता कसं काय करता तुम्ही हे सगळं?
आनंदी उभी राहते आणि म्हणते की मी आणले भाग्यलक्ष्मीला परत. मनोज म्हणतो की अच्छा, म्हणजे पैसे होते तुझ्याकडं. अण्णा बघितलं ना ही कशी खोटे बोलती ते. आनंदी म्हणते की पैसे न देता परत आणले मी तिला. मनोज म्हणतो की मग आता पैसे कोण देणार. अण्णा म्हणतात की अरे पैशांशिवाय तुला काही कळतं की नाही. सतत नुसतं पैसे पैसे पैसे, फक्त तिच्या शब्दांवर विश्वास ठेवून तिने भाग्यलक्ष्मीला परत आणलंय. मनोज म्हणतो की हो का, मग आता करणार काय त्या मशीनचं. आनंदी म्हणते की दादा मला तिच्यावर साड्या विणायच्या आहे. मनोज म्हणतो की आई मी तुला म्हटलं होतं ना पुन्हा नव्याने काहीतरी करायचं ठरवताय हे. अरे देवा, मी आता काय काय आणि किती किती सांभाळू. अण्णा मी तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का. हा काय आता नवीन बाजार मांडून ठेवलाय. आनंदी मनोजला म्हणते की दादा तू अण्णांशी नीट बोल हा. अरे तू कसं बोलतोय त्यांच्याशी. मनोज म्हणतो की आनंदी प्रॉब्लेम सगळा तुझ्यामुळे झालाय आणि आम्ही सफर करतोय, सांगून ठेवतोय ना तुला शेवटचं. आनंदी म्हणते की एक्झॅक्टली तेच कळतंय मला, म्हणून मी ह्या स्पर्धेत भाग घेतेय. कारण ह्या स्पर्धेचं बक्षीस 21 लाख रुपये आहेत. 20 लाख रुपये खर्च केले होते ना माझ्या लग्नात, तेच तर मला तुला परत करायचेत. म्हणजे तुझे सगळेच प्रश्न सुटतील ना. मनोज हसायला लागतो आणि म्हणतो की आनंदी तू जे बघतीयस ना त्याला दिवसा तारे मोजणं असं म्हणतात आणि ते कधीही पूर्ण होणार नाही. त्यावर अण्णा म्हणतात की ते होतील नाही होतील हा पुढचा भाग, पण ती काहीतरी करू पाहते याचा तुला काय त्रास होतोय. आणि माझी खात्री आहे की माझी मुलगी ही स्पर्धा नक्की जिंकेल. मनोज म्हणतो की अण्णा तुम्हाला किती गजबचा कॉन्फिडन्स आहे तिच्यावर. काही काळ जर एवढाच विश्वास माझ्यावर दाखवला असता तर मी आता क्रिकेट खेळत असतो. आणि काय ग, तू ही स्पर्धा जिंकणार आणि 20 लाख रुपये कमवून आणणार. मला हे मशीन घरामध्ये नकोय. तो मशीन काढण्यासाठी जात असतो तेव्हा आनंदी म्हणते की दादा मी तुला रिक्वेस्ट करते, तू प्लीज भाग्यलक्ष्मीला बाहेर नको ना काढू, मला खरंच खूप गरज आहे तिची. अरे मला तिच्यावर साडी विणायची आहे रे. गायत्री आत्या म्हणत असते की अरे मनोज काय झाले, तिला साडी विणायची तर विनू देत ना. मुळू रडत बसण्यापेक्षा ती काहीतरी करते तर तिला करू देत ना. निदान ती प्रयत्न तरी करते तेवढे तर करू देत. मनोज म्हणतो की ठीक आहे, कर तुला काय करायचं ते. तू जर स्पर्धा जिंकून पैसे आणून दिले ना खरंच मानेल तुला. बघूयात आता काय होतंय ते. मनोज रागारागाने तिथून निघून जाते. मालती आनंदीला म्हणते की आनंदी तू असं कसं काय म्हणू शकतेस, तू त्याचं ऐकत का नाही आहेस. त्यावर गायत्री आत्या म्हणते की अगं वहिनी, मनोज कसं बोलला हे तुला चालतंय का. मालती देखील रागाने तिथून निघून जाते. अण्णा आनंदीजवळ जातात आणि म्हणतात की हीच तर आनंदी हवी आहे मला. आता तू कोणाकडेही लक्ष देऊ नकोस, पूर्ण लक्ष फक्त स्पर्धेकडे ठेव. आणि मला याची खात्री आनंदी की तू नक्की जिंकशील. तर इकडे सार्थक हा अंशुमनकडे आलेला असतो जिथे आदर्श हा पडलेला असतो. गाडी बघून अंशुमन मनात विचार करतो की पार्टी तर मोठी दिसते ही. सार्थक अगदी पळत पळत आदर्शकडे येतो. आदर्शला तो उचलतो आणि त्याला सावरतो. तर तो अंशुमनला विचारतो की दादा नेहमी यांच्या गळ्यामध्ये चेन आणि हातामध्ये घड्याळ वगैरे असतं, बघितलं का तुम्ही कुठे. अंशुमन म्हणतो की नाही काढून घेतलं असेल कोणीतरी, आजकाल तर लोक बॉडी पार्टसुद्धा काढून घेतात. सार्थक म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही. सार्थक आदर्शला गाडीमध्ये बसवतो आणि पुन्हा अंशुमनकडे येतो. तो अंशुमनला पैसे देत असतो आणि म्हणत असतो की दादा ही माझी हे बक्षीस नाही तर माझी कृतज्ञता समजा. अंशुमन म्हणतो की नाही माणुसकी आहे राव आमच्यात अजून, आणि तसंही आम्ही कष्टाचं खातो, आम्ही काही फुकटचं घेत नाही. त्याला म्हणत असतो की अहो दादा तुमची खूप मदत झाली. पण अंशुमन म्हणतो की मदतीचं काय, मदत करणं तर हा आमचा स्वभावच आहे, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. सार्थक तिथून जायला लागतो तेव्हा अंशुमन म्हणतो की बरं तुमचं नाव काय. सार्थक म्हणतो की मी सार्थक, आमची कंपनी आहे राज्याध्यक्ष एंटरप्राइजेस. अंशुमन म्हणतो की अरे बापरे, तुम्ही तर खूप मोठ्या कंपनीचे मालक आहात, खूपच नाव ऐकलं आहे मी त्या कंपनीचं. ग्लॅड टू मीट यू. बरं मला तुमचं जर कार्ड भेटलं असतं तर काही मदत लागली असती तर फोन वगैरे केला असता. सार्थक त्याच्या हातात कार्ड देतो आणि तिथून निघून जातो. तर अंशुमन म्हणत असतो की अशा मोठ्या लोकांची ओळख पाहिजे, कधी कामाला येतील काही सांगता येत नाही. आणि सार्थकने दिलेलं ते कार्ड तो खिशामध्ये ठेवतो. तर इकडे आनंदी जरा टेन्शनमध्ये असते तेव्हा गायत्री आता तिला विचारते की आनंदी काय झालं आहे. आनंदी म्हणते की आज त्या कॉम्पिटिशनचे लकी ड्रॉ लागणार होते, मला नाही वाटत माझा नंबर लागेल. अगं मला त्यांचा अजून कॉलच नाही आला आहे. तेवढ्यात मनोज येतो आणि म्हणतो की येणार पण नाही आहे. अरे कॉम्पिटिशन आहे ती, काहीतरी सेटिंग तर असणारच ना. त्यांना जे करायचं तेच करतात, ते फक्त दाखवतात वेगळं. अण्णा म्हणतात की मनोज प्रत्येकाचा अनुभव हा वाईट नसतो, जगात जेवढे वाईट माणसं आहेत तितकेच चांगले माणसं देखील आहेत. आनंदी तू मनोजच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, मला माहिती आहे की ही स्पर्धा तू नक्की जिंकशील. मनोज म्हणतो की अण्णा तुमचा एवढा विश्वास आहे तिच्यावर. बरं आनंदी आपण एक पैंज लावूयात, जर तुझं सिलेक्शन झालं तर मी मिशी काढेल.
आणि जर तुला सिलेक्शन झालं नाही तर तुला हे मशीन स्वतःच्या हाताने घराबाहेर काढावं लागेल. आहे का मंजूर? लावते का पैस? गायत्री आत्या म्हणते की अरे मनोज, काय करतोयस तू आणि कसल्या पैस लावतोयस? तिचं मशीन तू दावावर लावतोयस. अरे बहिणी ती तुझी, ती काहीतरी प्रयत्न करते तर तिला सपोर्ट कर ना. आणि जर तुला तेही जमत नसेल तर शांत बस. मनोज म्हणतो की आत्या तू थांब, आनंदीला बोलू देत. तो आनंदीला म्हणतो की लावतेस का पैस? तितक्यात बेनारेंचा फोन येतो. गायत्री आत्या फोन उचलते. गायत्री आत्या आनंदीकडे फोन देतात. बेनारे आनंदीला सांगतात की कॉंग्रॅच्युलेशन, तुमचं सिलेक्शन झालं आहे. हे ऐकून आनंदीला खूपच आनंद होतो. आनंदी थँक्यू म्हणून फोन कट करते. आनंदी सर्वांना सांगते की आत्या आनंदी सर्वांना सांगते की माझं सिलेक्शन झालं आहे, त्यांचा कॉल आला होता आता. हे ऐकल्यावर मनोज मात्र तिथून निघून जातो. अण्णा आनंदीजवळ जातात आणि म्हणतात की आनंदी खूप खूप अभिनंदन तुझं. आनंदीसुद्धा त्यांना थँक्यू म्हणते. लीनासुद्धा म्हणते की आनंदी खूप खूप अभिनंदन. तर मालतीला मात्र हे काही आवडत नाही. मालती तिथून निघून जाते. परंतु अण्णा म्हणतात की आनंदी आता तू माघार घ्यायची नाही, तुला खूप पुढं जायचं आहे. आता तू काय काय करू शकतेस ना हे दाखवून दे सगळ्यांना. आता सगळ्यांना कळू दे की आनंदी काय चीज आहे ते. आणि मला खूप अभिमान आहे आनंदी तुझा. मला माहिती आहे या स्पर्धेत तू नक्कीच पहिला नंबर मिळवशील. त्यावर आनंदी खुश होत म्हणते की हो अण्णा. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदी जेव्हा ऑफिसमध्ये गेलेली असते तेव्हा सार्थकने आनंदीला एक भेट दिलेली असते. त्यामध्ये साड्या विणण्याचं साहित्य असतं. सार्थक आनंदीला म्हणतो की आता तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होणार. आणि ते बक्षीस स्वीकारताना आनंदीला देखील खूप आनंद झालेला असतो. आनंदी आणि शकू जेव्हा रस्त्यावरून जात असतात तेव्हा अंशुमन तो बॉक्स आनंदीच्या हातातून हिसकावतो आणि त्याच्यावर दारू ओतून तो बॉक्स पेटवून देतो. त्याच्यामुळं त्यातलं सगळं साहित्य जळून जातं. तो आनंदीला म्हणतो की तुझी स्वप्न कधीच पूर्ण होणार नाहीत. आनंदी त्याला म्हणते की तू कितीही पेटव पण माझी स्वप्न कधीच जळणार नाही आहे. आता माझा मार्ग ठरला आहे आणि मी आता त्यावरच चालत राहणार, अगदी जिंकेपर्यंत, असं तिने अंशुमनला चॅलेंज केलेलं असतं. आणि आता आनंदी खूपच पेटून उठलेली असते. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.